नाशिकमध्ये रात्री पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली। एका तरुणीची भर रस्त्यामध्ये चाकूनी सपासप वार करून हत्या करण्यात आली आणि आरोपी अजूनही फरार आहे। नेमकी काय घडलं मंडळी ते आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय। मंडळी, ही घटना नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये वन संपदा सोसायटीच्या गार्डनमध्ये रात्री 10:30च्या सुमारास घडली। मृत तरुणीचं नाव होतं वैष्णवी अनिल आवारे असल्याची माहिती समोर आली। वैष्णवी ही पीजीमध्ये राहत होती आणि एका तरुणाने, अर्थात तिचाच तो मित्र होता, त्या मित्राने तिच्यावर 10:30च्या सुमारास सपासप वार केले आणि तिची हत्या केली। हत्या केल्यानंतर तो त्या ठिकाणाहून पळून गेला। स्थानिकांनी वैष्णवीला रक्ताच्या स्थारोळात पाहिलं आणि तात्काळ त्यांनी पोलिसांना माहिती दिली। पोलीस तात्काळ घटनास्थळी आले, त्यांनी पंचनामा केला आणि मृतदेह शिवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। प्राथमिक माहितीनुसार ही घटना प्रेम संबंधातून झाल्याचं संशय आहे, मात्र नेमकी कारण आणि आरोपी बाबतचा तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत। एकीकडे म्हटलं जातं नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, पण नाशिकमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। मंडळी, तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे कमेंटमध्ये व्यक्त व्हा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये।